मुलं ना कधी कधी खूपच हट्ट करतात, पण त्यांच्या हट्टासमोर आपल्याला झुकावंच लागतं. आधी तिची इच्छा मॉर्निंगपासून नुसती अशी डोसा खायची होती. मग मी उद्या बनवायचं म्हणून ना तांदूळ आणि डाळ भिजत घातलेली, पण परत संध्याकाळी ती शाळेवरून आल्यावर चालू केली की डोसाच दे मला. तर मी एक आयडिया सुचली मला, आणि जो मॉर्निंग भिजत घातलेले तांदूळ होते ना, ते एक वाटीच तांदूळ असं म्हणजे ट्राय करून बघायला काय हरकत आहे म्हणून ते घेतले आणि छान असं मिक्सरला काढून घेतले बारीकसर, आणि थोडंसं पाणी जास्तीचं वापरलं आणि वाटण एकदम छान म्हणजे बारीक झालं होतं. थोडं आणखीन पाणी ॲड करून त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि चिरलेली हिरवी मिरची, कांदा, कॅरेट मिसळला. मी हे व्हिडिओ ऑलरेडी बघितलेले होते आणि तेच मला सुचलं. ॲक्च्युली हे घावणं जसं घालतात ना, ते म्हणजे आधी दळून ठेवलेल्या पिठाचं घालतात. म्हणजे कधी कधी असं मुलं मागितलं तर होईल म्हणून, ते काय मी कधी ट्राय केलेले नाही. तर ही आयडिया सुचली, बघूया काय हरकत आहे म्हणून. त्यानंतर सगळं मिक्स केल्यानंतर ना छान 15 मिनिटं तसंच ठेवून दिलं भिजवायला. तोपर्यंत चटणी बनवून घेतली आणि ते भिजल्यानंतर ना तवा छान कडकडीत गरम करून घेतला आणि त्यावर तेल अप्लाय केलं सगळीकडे छान, आणि वाटीने ना सगळीकडे असं छान घालून घेतलं. एकदम जाळीदार असं दिसत आहेत. आता होतील कसं हे मलाही नाही माहिती, कारण बोलले ना की पहिल्यांदाच मी पण ट्राय करत आहे. मी कधी कधी ना असं म्हणजे मला आवडतं कुठलीही बघून, म्हणजे असं म्हणजे वाटलं की अरे हां हे करू शकते, म्हणून मी नक्की ट्राय करून बघते कुठलीही रेसिपी. मला खूप आवडतं स्वयंपाक बनवायला. त्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम जाळीदार आणि खरपूस भाजला आहे, वरून तर दिसत आहे. आता खाल्ल्यानंतरच टेस्टच कळेल की कसे आहे. दिसायला तर छानच दिसत आहे. एकदम जाळीदार छान खरपूस भाजला आहे आणि एकदम कुरकुरीत पण झाला आहे. तर आधी तिला मी असं चटणी आणि डोसा खायला दिला. ती बघू शकता एकदम एक्सायटेड आहे, आणि अशी काही तिची रिॲक्शन आहे. तुम्ही नक्की बनवू शकता. चलो भेट.